तुम्ही जिवंत आहात तरी देखील पोलीस दप्तरी तुमची हत्या झाली आहे असं दाखवण्यात आलं तर, आणि त्या हत्येप्रकरणी तुमच्याच कुटुंबातल्या एका दोघांना अटक करून जबरदस्तीनं हत्येचा कबुली जबाब नोंदवून घेतला तर, अन्यायाविरोधात ज्यांच्याकडे दाद मागायची असते तेच पोलीस अन्याय करणारे असतील तर, हे प्रश्न म्हणजे कल्पनाविलास किंवा सिनेमाचं कथानक नाही आहे, तर महाराष्ट्रामध्ये घडलेलं धक्कादायक वास्तव आहे, जिथे खाकी वर्दीतल्या गुंडांनी निष्पाप बाप बेट्याला फासावर लटकवण्याची पूर्ण तयारी केली होती, मात्र त्यांचं बिंग फुटलं। सर्वसामान्य नागरिकांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनाच हादरवून सोडणारा आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांचा हा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातला हा स्पेशल रिपोर्ट पाहताना हातातली सगळी कामं बाजूला ठेवा, कारण ही बातमी समजून घेताना तुमचं डोकं थोडंसं चक्रावून जाण्याची शक्यता आहे। बातमी पाहिल्यानंतर बुलढाणा पोलिसांबद्दल तीव्र संताप निर्माण झाला तर स्वतःच्या रागावर ताबा ठेवावा। हम जिंदा है, मेरा पिताजी न मेरा भाई को छोड़ दे। हम जिंदा है, मेरा पिताजी न मेरा भाई को छोड़ दे। हम जिंदा है, मेरे पिताजी और भाई को छोड़ दे। बुलढाणा पोलिसांना विनंती वजा आवाहन करणारी ही आहे शिवानी कळमेकर, जिवंत शिवानी कळमेकर। आता तुम्ही म्हणाल की चालत्या बोलत्या शिवानीच्या नावासमोर जिवंत हा शब्द वापरण्याची गरज काय? तर गरज आहे, कारण बुलढाणा पोलिसांच्या दप्तरी शिवानी कळमेकरची हत्या झाली आहे, आणि शिवानीच्या हत्येप्रकरणी बुलढाणा पोलिसांनी तिचे वडील बापूराव कळमेकर आणि भाऊ अजय कळमेकर या दोघांना अटक सुद्धा केलेली। अल्पावधीत हत्येचा छडा लावला म्हणून पत्रक काढून बुलढाणा पोलिसांनी स्वतःची पाठ सुद्धा थोपटवून घेतली। मात्र आपल्या प्रियकरासोबत पळून गेलेली शिवानी कळमेकर मध्य प्रदेश पोलिसांसमोर हजर झाली आणि बुलढाणा पोलिसांचं बिंग फुटलं। हम 24 तारीख को चले गए थे 8 बजे, तो हमारा कुछ घटना नहीं हुआ। हम जिंदा है, मेरा पिताजी न मेरा भाई को छोड़ दे। आता थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जाऊया। 27 एप्रिलला बुलढाण्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतला मृतदेह सापडला। अर्धवट जळालेला मृतदेह कुणाचा असू शकतो याबाबत जळगाव जामोद पोलिसांनी तपास सुरू केला। जळगाव जामोद पोलिसांना कळलं की मध्य प्रदेशातील खगनार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत शिवानी कळमेकर ही बेपत्ता आहे। खरं तर फॉरेन्सिकचा अहवाल आल्यानंतर या मृतदेहाबद्दल बोलणं अपेक्षित होतं, मात्र तत्पूर्वीच जळगाव जामोद पोलिसांनी आणि बुलढाणा पोलिसांनी हा मृतदेह शिवानीचाच आहे असं जाहीर करून टाकलं। बुलढाणा पोलिसांनी मध्य प्रदेश गाठत शिवानीचे वडील आणि भाऊ दोघांना सुद्धा अटक केली। या दोघांनी गुन्हा कबूल करावा म्हणून बुलढाणा पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप कळमेकर कुटुंबियांच्या नातेवाईकांनी आणि मित्र परिवारानं केलाय। बापराम और उसके बेटा को अजय को कौन से जुर्म में? ये मर्डर के जुर्म में। बोले तुमने मर्डर किया, बोले तो लाश वहाँ पे मिला, बोले तो तुम्हारे फिंगर मिल गया, बोले ये तुम्हारी छोकरी है, बोले ऐसा उसको दबा दुबा दे के उसको फिर वो उठा के फिर लाया इधर। फिर बोलता आप इनको रात में सिंगम बना के बताना पड़ेगा। फिर बेचारे को रात में बहुत धोया तो हाँ ही हो गया, वो तुमको हाँ ही करना पड़ेगा बोलता, नहीं तो तुम घर मारेगा बोलता। तो हाँ ये सर लोगों ने बोला, कहा के सर लोग? यहाँ के जलगांव जामुद के। तो बेचारा वो फिर मारते मारते हाँ हो गया। काम वाली लकड़ी पीछे कितनी बड़ी लकड़ी थी? नातेवाईकांना कळमेकर पिता पुत्र निर्दोष असल्याबाबत पूर्ण खात्री होती। त्यांनी शिवानी आणि तिच्या प्रियकराला शोधून काढलं आणि मध्य प्रदेश पोलिसांसमोर हजर केलं। कायदेशीर बाबींची पूर्तता न करता जळालेला मृतदेह शिवानी कळमेकरचा असल्याचा निष्कर्ष बुलढाणा पोलिसांनी कसा काढला? शिवानी जिवंत असताना तिची हत्या झाल्याचं जाहीर का केलं? शिवानीच्या निष्पाप वडिलांना आणि भावाला अटक का केली? शिवानी जिवंत आहे तरी सुद्धा तिच्या हत्येची कबुली देण्यासाठी वडिलांना
आणि भावाला किती मारहाण केली? हे सगळे प्रश्न बुलढाणा पोलिसांच्या कारनाम्यानंतर उपस्थित झाले आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देताना जळगाव जामोद पोलीस स्थानकाच्या निरीक्षकांची कशी भंबेरी उडाली आहे ते तुम्हीच पहा. या गुन्ह्यामध्ये मला एवढंच सांगणं आहे की एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये आम्हाला त्या अनोळखी महिलेची ओळख पटवणे हे आव्हानात्मक आहे. त्या कारणाने आम्ही त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया केलेली आहे आणि आताही आम्ही ती महिला आलेली आहे तर तिचे स्टेटमेंट घेत आहोत, तिचे ब्लड सॅम्पलही घेत आहोत, तिचा आधार व्हेरिफिकेशन करून पुढील तपास करत आहोत. धन्यवाद. जर कळमेकर कुटुंबाच्या नातेवाईकांनी शिवानीला शोधलं नसतं आणि शिवानीनं धाडस दाखवत पोलिसात कबुली जबाब दिला नसता तर आज शिवानीचे वडील आणि भाऊ त्यांनी न केलेल्या हत्येप्रकरणी तुरुंगात आयुष्यभर खडी फोडत बसले असते किंवा फासावर लटकले असते. आणि बुलढाण्याचे पोलीस मात्र हत्येच्या गुन्ह्याचा छडा लावला म्हणून मिशीवर ताव मारत बसले असते. बुलढाणा पोलिसांनी केलेल्या कृत्याला हलगर्जीपणा म्हणून चालणार नाही तर हा एक मोठा अपराध आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येक पोलिसाच्या अंगावरची खाकी कायमची उतरवली पाहिजे आणि त्यांना तुरुंगाचा रस्ता दाखवला पाहिजे. खाकी वर्दीतल्या गुंडांचं फडणवीस सरकार काय करणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष नक्कीच असेल. डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा.